माझं एक छोटंसं ड्रीम होतं, की जेव्हा मी कॉलेजला होतो, BYKला तेव्हा माझं असं ड्रीम होतं, की कॉलेज रोडला पण माझं कॅफे हवं, की ज्याचं नाव कॅफे हॅपी आवर्स असेल. जे काही चुका झाल्या होत्या माझ्याकडनं बिझनेसमध्ये, त्या मी परत रिपीट नाही केल्या याच्यात. याच वर्षामध्ये 8 मार्चला मी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये होतो, की तिथेच पोलिसवाले आले होते घ्यायला. ते मला बोलले, की म्हणे MBA बर्गरवाला. म्हटलं हां, मीच आहे. म्हणे चला तुम्ही काहीतरी नाव वेगळं देऊ, जेणेकरून मला ते रजिस्टर्ड पण करता येईल. मग मी नाव असं दिलं, की लाईक मास्टर ऑफ बन्स अँड ॲपेटाईट बर्गरवाला. म्हणजे फुल फॉर्ममध्ये MBA बर्गरवाला. स्टार्टिंगला तरी मी एक ब्रँड क्रिएट करायवर कॉन्सन्ट्रेट करतोय, की ॲटलीस्ट लोकांनी त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे किंवा एक विश्वास ठेवायला हवा त्या गोष्टीवर. जेव्हा त्या गोष्टीवरचा जो विश्वास आहे, तो बिल्टअप होईल ना, मग तेव्हा बरोबर प्रत्येक गोष्टीमधून प्रॉफिट निघायला चालू होऊन जाईल. तर डोक्यात एकच गोष्ट घेऊन येतो, की आज फक्त मला ₹500 चा धंदा करायचा आहे. बाकी काहीच नाही. जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे. कारण की ती एक अचीव्ह होणार आहे लवकर माझ्याकडनं, तर मला माहिती आहे. पण तेच जर मी माझ्या डोक्यात ठेवलं ना, की आज नाही मला ₹2,000-3,000 सेल करायचा आहे आणि जर तो नाही झाला, तर मी तिथे डिमोटिवेट होऊन जाईल, की रिपीट कस्टमर व्हायला पाहिजे आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी व्हायला पाहिजे. जेव्हा रिपीट कस्टमर आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली मला सेल्स पण बघायला भेटेल, व्हॉल्यूम ऑफ बिझनेस पण होईल आणि माझं टार्गेट पण हळूहळू अचीव्ह होईल. तर मग प्रॉब्लेम असा झालेला होता सर, की एक वेळेस असंच माझा पार्टनर मला बोलला, की "एक तर कॅफेमधून तू मूव्ह ऑन करून घे किंवा मी." मला हर्ट झालं आणि तो कस्टमरसमोर बोलला होता,